Good morning, friends. We are learning about the necklace part 2. We discussed that how Mathilde and her husband were arranging the necklace for Mrs. Forestier. मिसेस फॉरेस्टियर की ज्या मॅथिल्डीच्या मैत्रीण होती तिचा जो नेकलेस होता तो परत करण्यासाठी त्या ठिकाणी मॅथिल्डे आणि तिचा पती कशा प्रकारे प्रयत्न करतात ते आपण पाहत होतो. पेज नंबर 29 पानावरती आपण इथं आलो होतो. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. त्यांना एका दुकानामध्ये आपण पाहिलं की बरोबर मॅडम फॉरेस्टियर यांच्या नेकलेससारखा दुसरा एक नेकलेस सापडला आणि म्हणून त्यांनी तो जो ज्वेलर होता त्या ज्वेलरला तो जो नेकलेस होता तो कुणालाही त्यांनी विकू नये अशा प्रकारची त्यांनी काय केली, विनंती केली. दे बेग्ड and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. आणि त्यांनी ज्वेलर बरोबर एक करार केला, अरेंजमेंट केली, अशी व्यवस्था केली त्याच्याबरोबर की त्यांनी त्याला विनंती केली आणि सांगितलं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर अगोदरचा म्हणजे त्यांच्याकडून हरवलेला जर हार जो आहे तो जर सापडला तर त्यांनी हा नवीन घेतलेला हार, नवा हार तो काय करेल, 34,000 फ्रान्सेसला तो परत घेईल. अशा प्रकारे त्यांनी त्याच्याबरोबर अरेंजमेंट म्हणजे करार केला. लॉयझेल हॅड 18,000 फ्रान्सेस विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. ही वूड बॉरो द रेस्ट. आता लॉयझेलकडे त्यांच्या वडिलांनी ठेवलेले सुमारे 18,000 फ्रान्सेस होते, परंतु बाकीचे जे होते ते त्यांना काय करावं लागणार होते, बॉरो म्हणजे उसने घेणे, त्यांना उसने घ्यावे लागणार होते. अँड ही डीड बॉरो, आणि त्याने ते घेतले सुद्धा, घ्यावे लागणार होते फक्त असं नाही तर त्याने ते घेतले सुद्धा. ही गेव नोट्स मेड रिन्युअस ॲग्रीमेंट्स डेल्ट विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, 18,000 फ्रान्सेस मिळवण्यासाठी त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या पावत्या केल्या, अनेक प्रकारचे करार केले आणि त्याने काय केलं, मनी लेंडर हा जो मनी लेंडर आहे हा शब्द म्हणजे त्याला आपण सावकार असं म्हणतो, आणि त्याने सावकाराशी सुद्धा बरेचसे सौदे केले. देन he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. आणि मग लवकरच त्याने काय केलं, तो नवीन हार विकत घेण्यासाठी ते दोघेही गेले आणि त्याने जो सराफ होता किंवा ज्वेलर होता, सोनार होता, त्याच्या काउंटरवरती 36,000 फ्रान्सेस ठेवले. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी मॅडम लॉयझेल म्हणजे मॅथिल्डे तो हार परत करण्यासाठी मॅडम फॉरेस्टियर यांच्याकडे गेली, त्यावेळेस ती म्हणाली की तू हा जो नेकलेस आहे लवकर परत करायला पाहिजे होता, मला त्याची गरज भासली असते. फ्रॉम देन ऑन मॅथिल्डे लॉयझेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर, बट सी प्लेड हर पार्ट हिरोइकली. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodging. They rented a garret under the roof. Now they have become very poor, we can say. आता बघा या ठिकाणी मॅथिल्डेला दारिद्र्याचं आयुष्य काय असतं, गरिबीचं आयुष्य काय असतं याचा जो अनुभव आहे हे तिला माहीत झालं. त्याचा अनुभव तिनं घेतला किंवा घेऊ लागली. काय काय त्याच्यासाठी झालं, बट सी प्लेड हर पार्ट हेरोइकली. परंतु तरीसुद्धा तिची जी भूमिका होती ती तिनं अतिशय भक्कमपणे हेरोइकली काय केली,
पार पाडली. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड. आणि ते जे कर्ज होतं किंवा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे ड्रेडफुल डेप्ट, म्हणजे आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो की कर्जाचा डोंगर जो होता तो त्यांना काय करायचा होता, परत करायचा होता. सी वूड पे इट, तो त्यांना परत करावा लागणार होता. त्यासाठी त्यांनी काय केलं, दे डिसमिस्ड देअर मेड. आणि घरामध्ये जी मोलकरीण होती तिला त्यांनी कामावरून काढून टाकलं. मेड मीन्स मोलकरीण. दे चेंज्ड देअर लॉजिंग, आणि त्यांनी आपलं घरसुद्धा काय केलं, बदललं. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. अगदी गॅरेट म्हणजे अतिशय छोटीशी खोली, एक छप्पराची खोली आपण असं म्हणू शकतो, त्या ठिकाणी ते भाड्याने राहायला गेले. शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊस वर्क, द ओडियस लेबर्स ऑफ द किचन. आता या ठिकाणी घरातील जी खूप कष्टाची कामं असतात, स्वयंपाकघरातील ज्या तिच्या नावडत्या गोष्टी होत्या त्यासुद्धा आता तिला काय कराव्या लागणार होत्या आणि त्याची तिला जाणीव झाली. शी वॉश्ड द डिशेस, द डर्टी लिनेन. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड रेस्ट लाईक अ कॉमनर. पहा कशा प्रकारचा बदल तिच्या जीवनामध्ये झाला. आता त्या ठिकाणी तिला शी वॉज वॉशिंग द डिशेस, द डर्टी लिनेन. आता तिला न आवडणारं कामसुद्धा, कपडे धुणे असतील किंवा खराब भांडी तिला त्या ठिकाणी वॉश करावी लागली. आणि त्या ठिकाणी शी हॅज टू कॅरी द गार्बेज टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. प्रत्येक सकाळी तिला रस्त्यावरती जाऊन तो कचरा टाकावा लागला. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते राहत होते तिथून त्या ठिकाणी तिला जिन्यावरून चढून जावं लागत होतं, पाणी तिथून तिला न्यावं लागत होतं. आणि त्यासाठी तिला प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे पायरीवरती तिला थांबून त्या ठिकाणी श्वास घ्यावा लागत होता. आणि ती साधेपणाने कपडे घालत होते. शी वॉज ड्रेसिंग लाईक अ कॉमनर. साधेच कपडे ती घालत होती. शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट, स्क्वॅरल अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल सो. नाऊ सौ म्हणजे या ठिकाणी नाणं. पहा, एका छोट्याशा नाण्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये बाजारामध्ये गेल्यानंतर तिला वाद घालावे लागले किंवा क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला तिथं घासाघीस करावे लागले. कधी अपमान तिला सहन करावा लागला. शी हॅड टू फेस इन्सल्ट. ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू ऑदर, गेट मोर टाईम. आणि प्रत्येक महिन्याला त्यांना काय करावं लागत होतं, आता कर्ज द्यावे लागत होतं, परत करावं लागत होतं. आणि काही कर्ज त्या ठिकाणी त्यांना नव्याने सुद्धा सुरू करावं लागत होतं. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा एव्हरी एव्हरी इव्हिनिंग डुईंग अकाउंट्स फॉर द ट्रेड्समॅन अँड ऑफन लेट इन टू द नाईट ही सॅट कॉपीइंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous अ पेज. नाऊ यू कॅन अंडरस्टँड दॅट हर हजबंड इज डुईंग एक्स्ट्रा वर्क. आता तिचा जो पती होता त्यांना जास्त काम करावं लागत होतं. दररोज संध्याकाळी तो या ठिकाणी काय करत होता, एका ट्रेड्समॅनसाठी म्हणजे व्यापाऱ्यासाठी ही वॉज डुईंग हिज अकाउंट्स. त्या ठिकाणी त्याचं तो हिशोबाचं काम करत होता. आणि ही हॅज टू लेट इन टू द नाईट. रात्री घरी परत त्याला उशिरा यावं लागत होतं. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. आणि हे जे जीवन होतं त्यांचं ते अशाच प्रकारचं जीवन सुमारे 10 वर्ष चाललं. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट. आणि 10 वर्ष होत आहेत तोपर्यंत त्यांनी त्यांचं सर्व जे कर्ज होतं अगदी इंटरेस्टसह म्हणजे व्याजासह सर्व कर्ज त्यांनी त्यांचं फेडलं किंवा पूर्ण केलं. मॅडम लॉयझेल लुक्ड ओल्ड नाऊ. आणि मॅडम लॉयझेल म्हणजे मॅथिल्डे जी होती ती आता वयस्कर दिसू लागली होती. ऑपन सी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. बऱ्याचदा ती अनेकदा काय करत होती, आपल्या भूतकाळाबद्दल आठवण काढत बसत होती. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. कशाबद्दलची ती आठवण काढायची, काय ती विचार करायची. जीवन हे जे आहे ते किती विचित्र आहे. स्ट्रेंज म्हणजे काय तर
विचित्र असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा त्याचा अर्थ विचित्र असा होतो किंवा क्षणभंगूर. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रिव्न ऑर सेव्ड. एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी विकास होण्यासाठी किंवा प्रगती होण्यासाठी किंवा त्याची अधोगतीसुद्धा रिव्न म्हणजे अधोगती आणि सेव म्हणजे या ठिकाणी वाचणे. एखाद्याची उन्नती होणे किंवा प्रगती होणे किंवा अधोगती होणे याच्यासाठी केवढे छोट्याशा गोष्टी कारणीभूत असू शकतात. या गोष्टीचा तिला अनुभव आला. We stop here. We will see the remaining part to the next period.